सुंठवडा म्हणलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं आणि जन्माष्टमी आली की प्रत्येकाला वेध लागतात ते सुंठवडा खाण्याचे. पण प्रत्येक घरी सुंठवडा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो बरं का. आमच्याकडे कुठल्या पद्धतीने बनवतात त्याची ही रेसिपी आहे, तर नक्की पहा सुंठवड्याची रेसिपी. तर याकरता आपण एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तूप आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे, कारण या तुपामध्ये आपण डिंक तळून घेणार आहे. तर सुंठवड्यामध्ये डिंक टाकला तर सुंठवडा जास्त टेस्टी आणि जास्त पौष्टिक होतो. तर बऱ्याच जागी डिंक टाकत नाहीत, पण आमच्याकडे सुंठवडा बनवत असताना डिंकाचा वापर केला जातो. तर घर बदललं की सुंठवडा करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असू शकते. आता आपण 3 ते 4 टेबलस्पून जे साजूक तूप गरम करून घेतलं होतं यामध्ये पाव वाटी डिंक टाकून तो फुलवून घेणार आहे. व्यवस्थित डिंक फुलवून घ्या. आणि साजूक तुपाचा वापर आपण याकरता कमी केलेला आहे, कारण बाकीच्या जिन्नसाकरता आपल्याला साजूक तूप लागत नाही. तर थोड्याशा साजूक तुपामध्येच आपल्याला हा डिंक अशा प्रकारे फुलवून घ्यायचा आहे. जर डिंक मोठ्या प्रमाणात असेल किंवा जर सुंठवडा जास्त बनवत असाल तर त्यावेळेस डिंक थोडा थोडा करून फुलवून घ्यावा, म्हणजे तो व्यवस्थित फुलला जातो. जास्त डिंक असेल तर 2 टप्प्यामध्ये तो फुलवून घेऊ शकता, पण अगदी लहान वाटीने पाव वाटी डिंक मी इकडे फुलवून घेतलेला आहे. आता आपण कढईमध्ये जे शिल्लक साजूक तूप आहे ते काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता साधारणतः 3 चमचे खसखस घ्यायची आहे. खसखस थोडंसं आता भाजून घेऊया आपण. तर व्यवस्थित अशी खसखस थोडासा कलर चेंज होईपर्यंत, अगदी बदामी कलर येईपर्यंत खसखस ही आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर साधारणतः 2 ते 3 मिनटं लागतात 2 ते 3 चमचे खसखस भाजण्यासाठी. गॅस हा लहान ठेवावा. अगदीच गॅस जर मोठा असेल किंवा फास्ट असेल तर खसखस ही करपू शकते. यासाठी मंद आचेवर आपण खसखस ही भाजून घेतलेली आहे. आता त्याच कढईचा वापर करून साधारणतः 1 वाटी आपण खारीक घेतलेले आहेत. खारीकमधल्या बिया काढून घेतलेले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि खारीक व्यवस्थित वाटली जावी किंवा याची बारीक पावडर व्हावी याकरता आपण खारीक भाजून घेतोय. केवळ आपल्याला खारीक हे गरम करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित गरम करून घ्या. खूप काही आपल्याला यावर डाग पडेपर्यंत भाजायचं नाही, अगदी ते गरम झाले पाहिजेत आणि असंच कढईमध्ये पूर्ण थंड होईपर्यंत ठेवून द्या, म्हणजे ते व्यवस्थित कडक होतील आणि त्याची बारीक पावडर तयार होईल. आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आपण. या भांड्यामध्ये 1 वाटी साखर घेतली आहे. तर या सुंठवड्यामध्ये मी केवळ साखरेचा वापर केला आहे. खडी साखर असेल तर तीही वापरू शकता. 2 ते 3 चमचे वेलची आपण टाकलेली आहे आणि त्याचबरोबर इथे आपण 3 चमचे खसखस जी भाजून घेतली होती, 1 चमचा सोप वापरली आहे आणि 1 चमचा सुंठ पावडर. सुंठ पावडर म्हणजेच ड्राय जिंजरची पावडर असते. बऱ्याच जणांना सुंठ पावडर म्हणजे काय हे माहीत नसतं, यासाठी मी इथे सांगितलेलं आहे. तुमच्याकडे जर ड्राय जिंजर असेल तर ते तुम्ही बारीक वाटून घेऊ शकता किंवा पावडर असेल तर ती पावडर फॉर्ममध्ये वापरली तरी चालेल. मिक्सरमध्ये साखर वाटून तयार आहे. यामध्ये वेलची, सुंठ पावडर आणि आपण सोपचा वापर केलेला आहे. याचबरोबर खसखससुद्धा यामध्ये वाटून घेतलेली आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्याचा वापर करून बाकीची जिन्नसं वाटून घेऊया. तर आता जी साखर वाटून घेतलेली आहे किंवा दळून घेतलेली आहे ती साईडला ठेवून द्या आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो डिंक आपण फुलवून घेतला होता तो डिंक आपल्याला बारीक असा वाटून घ्यायचा आहे. डिंक फुलल्यानंतर तुम्ही तो हाताने क्रशसुद्धा करू शकतो, एवढा तो असा ठिसूर होतो. तर इथे आपण मिक्सरमध्येच तो वाटून घेतलेला आहे, जेणेकरून पटापट ही प्रोसेस होऊन जाईल. तर बघा, अशा पद्धतीने डिंकाची पावडर आपली तयार आहे. अगदी बारीक पावडर तयार आहे. खूप जास्त मोठा डिंक ठेवला तर तो खाताना दाताखाली आला की कचकन लागतो, यासाठी याची बारीक पावडर तयार करून घ्या. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जी खारीक आपण थोडीशी भाजून घेतली होती ती पूर्णपणे थंड झाल्यानंतर एकदम कडक होते, जेणेकरून याची पटकन पावडर तयार होते किंवा अशी त्याची जी भरड काढतो ती खूप फास्ट होते. यासाठी थोडंसं कढईमध्ये त्याला गरम करून घ्यावं आणि थंड झाल्यानंतरच खारीक वाटून घ्या. तर खारिकेची जी पावडर आहे ती इथे तुम्ही विकतची डायरेक्ट बाजारात मिळते ती पावडरसुद्धा वापरू शकता किंवा जर घरात खारीक असतील तर त्यातल्या बिया काढून याप्रमाणे पावडर बनवून घ्या. आता यात अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत आपण आणि अर्धी वाटी आपण बदाम वापरलेले आहेत. तर याचबरोबर 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं वापरायचं आहे.
तर या खोबऱ्याचं थोडासा जो किस आहे तो मी शिल्लक ठेवून बाकीचं खोबरं बारीक वाटून घेणार आहे. हवं तर तुम्ही या खोबऱ्याचा किस असाच सुंठवड्यामध्ये सुद्धा वापरू शकता. तर आता बारीक एकजीव होण्यासाठी सुंठवड्यामध्ये मी खोबरं थोडंसं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता परत मिक्सरच्या भांड्याचं जारचं झाकण लावून बारीक वाटून घ्या. या पद्धतीने आपला सुंठवडा तयार होतो. तर अशा पद्धतीने ही ड्रायफ्रूटची जी पावडर आपण तयार करून घेतलेली आहे तर यापेक्षा बारीक वाटून घेतली तरी चालेल किंवा अगदी जशी थोडी मोठी जर तुम्हाला आवडत असेल तर त्या पद्धतीने सुद्धा वाटून घेऊ शकता. सुंठवडा करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. कदाचित बरेच जण यामध्ये ओवा टाकतात, तीळसुद्धा टाकतात आणि डिंकाचा वापर करत नाहीत. तर घर बदललं की डिंकवडा करण्याची पद्धत किंवा सुंठवडा करण्याची पद्धत बदलू शकते. आता मी ज्या पद्धतीने सुंठवडा करते ती पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता साखर जी वाटून घेतली होती त्यामध्ये सगळ्या ड्रायफ्रूट्सची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्या. हा सुंठवडा केवळ 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतो आणि जर वजनी मोजला तर साधारणतः 300 ग्राम हा सुंठवडा बसतो. तर या पद्धतीने आपला हा सुंठवडा तयार झालेला आहे. खूप खूप टेस्टी सुंठवडा तयार होतो. इथे आता आपण बेदाणे वापरले साधारणतः अर्धी वाटी आणि जो शिल्लक आपण किस ठेवला होता खोबऱ्याचा तो सुद्धा आपण यामध्ये ॲड केलेला आहे, जेणेकरून सुंठवडा अजून असा उठाळून वाटेल किंवा दिसायलाही तो अगदी सुंदर दिसेल. तर आपला जन्माष्टमीचा प्रसाद सुंठवडा तयार आहे. जर गोडाचं प्रमाण जास्त आवडत असेल तर 1.5 वाटी साखर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. खडी साखर जर आवडत असेल आणि माझ्याकडे खडी साखर अवेलेबल नसल्यामुळं मी त्याचा वापर केलेला नाही आहे. जर तुमच्याकडे असेल तर खडी साखर साधारणतः 3 ते 4 चमचे वापरू शकता. या प्रकारे आपला जन्माष्टमीचा सुंठवडा तयार आहे. हा सुंठवडा जन्माष्टमीला प्रसादाच्या स्वरूपात वाटला जातो आणि तुम्ही असंही कधीही करून खाऊ शकता. लहानांपासून मोठ्यांना अतिशय पौष्टिक हा सुंठवडा आपला तयार झालेला आहे. तर एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून जर ठेवलात तर किमान 1 महिना हा सुंठवडा टिकतो, व्यवस्थित टिकतो, याला काहीही होत नाही. तर नक्की ट्राय करून पहा. रेसिपी खूप साधी सरळ सोपी आहे. जर सुंठवड्याची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.